थोडक्यात आपण आधी इंग्लिश मध्ये पाहूया त्याची काय व्याख्या आहे की कलम 122 as per the section 122 of Transfer of Property Act. Gift deed means a transfer of movable or immovable property made voluntarily without consideration by one person is called donor to another person is called donee and accepted by or on behalf of donee. तर कलम 122 मालमत्ता हस्तांतरण कायद्याप्रमाणे बक्षीसपत्र म्हणजे एखाद्या अशा मुव्हेबल आणि इममुव्हेबल चल आणि अचल मालमत्तेचं हस्तांतरण जे की स्वइच्छेनं केलेलं असतं आणि विना मोबदला केलेलं असतं. लिहून देणाऱ्याला आपण डोनर म्हणतो, लिहून घेणाऱ्याला आपण डोनी असं म्हणतो. आणि सदरचं बक्षीसपत्र हे स्वइच्छेनं दिलं असा उल्लेख आलेला पाहिजे आणि ते ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं असा सुद्धा त्यात स्पष्ट उल्लेख आलेला पाहिजे. आणि अशा प्रकारचं ऍक्सेप्टन्स हे कधी मेड केलं जातं म्हणजे की अशा प्रकारचं ऍक्सेप्टन्स हे कधी स्वीकारलं जातं आणि कधी स्वीकारलं असं गृहीत केलं जातं. तर अशा प्रकारचं जे काही हस्तांतरण आहे तो जो कोणी डोनर आहे, जो कोणी लिहून देणार आहे त्याच्या हयातीमध्ये असताना झालं पाहिजे आणि त्यानं ते दिलं असल्याचं सांगितलं पाहिजे. तसे ज्याला दिलेलं आहे तो जिवंत असला पाहिजे किंवा एखादं बक्षीसपत्र केलेलं आहे परंतु त्याने ते ऍक्सेप्ट करण्याच्या आधीच, त्याने ते स्वीकारण्याच्या आधीच जर त्याचा मृत्यू झाला असेल तर ते बक्षीसपत्र हे वाईट ठरतं, निरर्थक ठरतं. म्हणजे ड्युरिंग द लाईफ टाइम ऑफ डोनी हे बक्षीसपत्र झालेलं असावं आणि त्यानं ते स्वीकारलेलं असावं. म्हणजे बक्षीसपत्र दिला आणि तो ते स्वीकारलं हे महत्वाचे दोन शब्द आहेत.